पाऊल पुढे। सविस्तर माहिती अशी की परंडा तालुक्यातील रोसा येथील अभिजित पाटील 7 एकर जमीन रोसा येथे गावामध्ये आहे। दिनांक 18/11/2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास अभिजित पाटील यांचे मामा बलभीम खटाळ राहणार वालवड तालुका भूम येथे असताना तुषार सुभाष पाटील यांचा त्यांना फोन आला की तुझा ऊस कोणीतरी व्यक्तीने पेटवून दिलेला आहे। ते ऐकल्यावर वाळवण येथून 2:30 वाजण्याच्या सुमारास रोसा गावाकडे निघाले। भरोसा गावातील शेतात पोहोचले त्यावेळेस समक्षपण पाहणी केली असता त्यांच्या शेताच्या आजूबाजूला असणारे सर्व लोकांच्या अंदाजे 14 एकर ऊस क्षेत्र जळालेले दिसले। अंदाजित नुकसान 4 लाख रुपये। सदरचा ऊस पेटून देणाऱ्या अज्ञात आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यास्तव परंडा पोलीस स्टेशन येथे समक्ष भेट घेऊन अभिजित पाटील यांनी ऊस पेटवून देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा गुन्हा नोंद करण्यात आलाय। आज दिनांक मी रोषागावचा अभिजित पोपटराव पाटील, दत्तू कोरे आणि लक्ष्मण कोरे आणि अरविंद जगताप या 4 शेतकऱ्यांचा 12 एकर ऊस अज्ञात व्यक्तीने जाणून बुजून खोड म्हणून आमचा पेटवून दिलेला आहे। अशीच घटना माझी ह्याच्या 2 वर्ष अगोदर पण हाच प्लॉट माझा पेटवून दिलेला होता। आता हे जाणून बुजून कोणीतरी आम्हाला टार्गेट करून आमचे नुकसान करते शेतकऱ्याचं। या रस्त्याच्या कडाला हे माझा प्लॉट आहे डोमगाव फट्यावर, सर्वे नंबर 74-1-74 मध्ये। आणि हा ऊसापाशी ऊसाच्या साईडनं कुठं पण लाईट नाही, MSCBचा काही ह्याच्यामध्ये संबंध नाही की MSCBचा स्पार्किंग झालंय काय नाही। त्याच्यासाठी मी इथं एक पट्टा सुद्धा ठेवलेला आहे रिकामा की वगैरे असं होऊ नये, कारण की मला 2 वर्षाखाली असाच माझा अज्ञातांनी ऊस पेटवून दिलेला होता। तर मी आता ह्याच्यासाठी पोलीस स्टेशनला कारवाई करायला आम्ही 4 जण चाललेलो आहेत। आणि हे जाणून बुजून आमचं बघा हे कसे अंदाजे मी मामाच्या गावाला वालवडला गेलो होतो, तर त्यावेळेस मला गावाकडून फोन आला की अभिजित तुझा फड खाल्ल्या बाजूने मधोमध कुणीतरी पेटवलाय। मग मला यायला उशीर झाला, 2-2:30 वाजल्या। तर हे अंदाजे 1 ते 1:30च्या आसपास हा फड पेटवलेला आहे। तर आमचं लाखोनी नुकसान झालेलं आहे। तर या अशा वृत्तीच्या लोकांना असं काही करून माझं काय फरक पडणार नाही। ज्याच्यात धमक आहे त्यांनी समोर येऊन आमच्याशी लढावं। हे असं दरवर्षी कुठं अंधारात फड पेटवणं, गेल्या वर्षी अंधारात पेटवला होता 2 वर्षाखाली। आज आम्ही सगळे कंपनी इथं कोण नसलेलं हे अंदाज घेऊन हे जवळच आमच्या गावापासूनच गावातलंच हे काय लांबचा असा फोन करू शकणार नाही। इथं लाईटीचा कुठं काढाने आमच्या शेताच्या इथं 1-1 किलोमीटर कुठं लाईटीचा काही संपर्क नाही, काय नाही। पहिल्यांदा माझा फड पेटला आणि माझा फड पेटल्यानंतर हे माझ्या साईडचे शेतकरी अल्पभूधारक, मी पण अल्पभूधारक। एक तर आम्ही निसर्ग कोपला आहे आमच्यावर, कसं तरी आम्ही ऊसाचं पीक करतोय आणि हे असं दरवर्षी होतं। तर ह्याच्यावर प्रशासनाने योग्य ते कारवाई करावी। आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय 4 शेतकरी आणि आम्ही आमची तक्रार देणार आहे। तर ह्याच्यावर प्रशासनाने काहीतरी योग्य कारवाई करावी, काय त्यांच्या मार्फत काय समजा पथक वगैरे काय असेल कुठल्या गोष्टीतनं, तर ह्याच्यावर लक्ष देऊन थोडे करणाऱ्या लोकांना धडा शिकला पाहिजे, धडा बसला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे। आणि ज्यांनी केलंय त्याच्यासाठी आवर्जून हा व्हिडिओ बनवला आहे। आमच्या ह्याने काही वाकडं होत नाही म्हणावं, त्याला 1-2 लाख नुकसान झालं तर तुझ्या 2 पिढ्या तरी अशा जसा ऊस माझा तो करपिवला आहे ना, तशा तुझ्या 2 पिढ्या चालू पिढ्या तुझ्या अशा करपून जातील, एवढं ध्यानात ठेव म्हणावं। आणि ठीक आहे, चालतंय। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।